आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची आणि आपल्या बरोबर आहे अमृता सुपर मार्केट राऊंड साठी जे लोक खेळणार ती तुझी टीम असणार. ओके ओके. बरं अमृता मला सांग आता सिरियल मध्ये प्रेम एकावर लग्न दुसऱ्याशी कसं कसं असं करतेस तू बरोबर वाटतं काय असं वागणं. पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना की हे काय माझ्या मर्जीने होत नाहीये लग्न त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. बरं स्वभाव असा आहे ना माझा की मी बाबांच्या विरोधात जाऊन बोलू शकत नाही त्यामुळे आणि असं झालंय की काही गोष्टी अशा घडल्यात की सत्यजित आणि माझ्यात गैरसमज निर्माण झाले. आता समजा ते आता झालेले आहेत सगळे गैरसमज दूर पण तरी सुद्धा एक दुरावा निर्माण झालेलाच आहे त्यामुळे अगदीच लवकरच तुम्ही दोघेही जवळ याल अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि पुढच्या फेरीला सुरुवात करूया जी आहे सुपर मार्केट. तुला एवढंच करायचं आहे याच्यातली 3 लोकांस मला काढून द्यायचे. ओके एक करून दे पहिल्यांदा एक आता कोणाचं काढू अजून एक थँक्यू. बरं आता लग्नाची गडबड असेल साड्या वगैरे निवडायच्या असतील टेन्शन असेल थोडी साड्या नाही मुसलमान आहे ना मी. अच्छा ते पंजाबी ड्रेस तुम्ही जे घालता ते निवडायचं असेल खूप कठीण काम आहे. सो तू बाहेर बस रिलॅक्स हो. आपण बघूया तुझ्या टीम मध्ये कोण कोण आहे. अगदीच ऑल दी बेस्ट. चला तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 71. दुसरा क्रमांक आहे 67. आणि तिसरा क्रमांक आहे 90. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शोभा. तुम्ही काय करता. हाऊसवाईफ आहात. तुमच्या विषय सांगा मग तुम्हाला काय काय आवडतं करायला. टाइमपास स्वयंपाक आणि शिवण बस. हा याच्यात वेळ जातो. हा जातो. शिवणकाम म्हणजे तुम्ही व्यवसाय नाही व्यवसाय नाही घरात असंच छोटे मोठे काहीतरी शिवायचं असं म्हणजे डिझाईन वगैरे पडदे वगैरे. हा पडदे किंवा पिशव्या चांगल्या डिझाईनच्या पिशव्या शिवायच्या उशांची अब्र हा असे तसे आणि एम्ब्रॉयडरी करायची. आणि मग फावल्या वेळेत समजा हे काम सगळं झालेलं असतं तुम्ही काय करता. टीव्ही बघायचा. टाइमपास करायचा. हा बस बाकी काय करायची. खरेदी करायची. हो यस आरामात एकदम. हो एकदम आरामात. इकडे पण खरेदी करायची आहे. अच्छा एकदम ऑल द बेस्ट तुम्हाला. अच्छा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आरती देवडीकर. तुम्ही काय करता. मी गृहिणी आहे. गृहिणी आहे. मग तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय काय आवडतं सांगा. मला फुलझाडांची आवड आहे बागकामाची आवड आहे शिवाय वाचन टीव्ही बघणे. तुमच्या घरी बाग आहे अशी. हो छोटीशी आहे. छोटीशी बाग. हा छोटीशी. ती असं सगळं फुलांचं करण्यात वेळ जातो. हो जातो. खत घालायचं पाणी भरपूर कामं असतात त्याचं फुलांचं करण्यात. फुलांची आवड आहे तुम्हाला. आणि मग वाचन बिचन आवडतं. वाचन फावल्या आणि मग टीव्ही वगैरे बघणे. टीव्ही वगैरे बघायला एकदम टाइमपास. हो टाइमपास म्हणून. हो. आणि मग बाहेर फिरायला वगैरे कुठे जायला आवडतं. जातो आम्ही मंदिरात. आम्ही करमाळ्याची आहे. आमची करमाळ्याची देवी प्रसिद्ध आहे कमला देवी. मग तिथे आम्ही जातो फिरणं होतं दर्शन होतं सगळंच टाइमपास होतो. हो की नाही. हो इथे आता राऊंड खेळायची आहे. हो चालेल. हो ऑल द बेस्ट. ऑल द थँक्यू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सरोज चंद्रकांत बुटाले. तुम्ही काय करता. हाऊसवाईफ आहात. तुमच्या विषयी सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं. मला नवीन पाककला आवडतात. आणि हाऊसवाईफ आहे मी. घरातलंच काम करायला आवडतं. मग पाककृती कोणाला बनवून द्यायला आवडतं जास्त. मिस्टरना मुलग्याला सुनेला हो ना नातूला. खुश एकदम घरातले सगळे. हो मग सुनबाई पण तुम्हाला बनवून देते काय काय. देते तुम्ही सगळं शिकवले. हो ना. हो करते व्यवस्थित. करते हो की नाही. हो. इकडे आता खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. चला गप्पा करून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 951 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे. हा हो एका हातात एक वस्तू लक्षात ठेवायचं. 1 मिनिटाचा वेळ आहे. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. साडेमाडे.
खरेदी करून झाली, करूया आता खरेदीची टोटल. तिघींची खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. सरोजताईंनी खरेदी केली 613 रुपयांची, आरतीताईंनी खरेदी केली 554 रुपयांची आणि शोभाताईंनी खरेदी केली 646 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत शोभाताई. अमृता, तू पाहिलंस शोभाताईंनी जास्तीत जास्त खरेदी केली, जी बजेटच्या जवळपास पोहोचली आणि त्या विजेत्या. हो, कॉंग्रॅट्स. सांगा कसं वाटतंय एवढी खरेदी केली सगळं तुम्हाला? खूपच खुशी झाली, मला खूप चांगलं वाटतंय हा आणि मजाही येते. मजाही येते. हो. आता सगळं स्वतःच घेऊन जाणार आहात की नाही नाही, घेणार? कोणाला काय पाहिजे ते घ्या, हो ना? उरलेलं मला द्या. पूर्ण ते- असं वाटतंय तुम्हाला? हा? पूर्ण नाही असं वाटतंय? नाही 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 वाटत नाही. द्या चालेल, गेस्ट आपले का? द्या त्यांनाही द्या चालेल. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. सत्यजितच्या टीमच्या विजेत्या स्वप्नाताई बेस्ट ऑफ लक, आपणच जिंकणार आहोत. आणि अमृताच्या टीमच्या शोभाताई. ऑल दी बेस्ट. हे बघा, तुम्ही काही लक्ष देऊ नका, शांतपणे खेळा फक्त. नाही, तुम्हाला पण बेस्ट लक. बेस्ट लक. हा, खेळणार आपली तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. तुमच्या समोर पेपर आहे, पेन्सिल आहे. करायचं एवढं 1 ते 100 आकडे एका लाईनीत लिहायचे, पण पेन्सिल तोंडात पकडून आकडे लिहायचे. ज्यांच्या पेपरवर सर्वात जास्त आकडे त्यांना संधी मिळणार पहिल्यांदा चावी निवडायची. तुम्हाला काही टिप्स द्यायच्यात? काय करा, एक सोपं जातो ना काढायला तोंडाने, तर एकच काढा आणि नंबर 1 2 3 4 हे काय हळूहळू बोलतोय हा? कंटिन्युअस झालं. आमचं कळलं ना. डन डन. त्यांची ती पद्धत. तुम्हाला असू काय? दे, माझं तर म्हणणं आहे तुम्ही फक्त शाळेतल्या तुमच्या गणिताच्या बाई आठवा. हा, त्यांचा तो रागीट चेहरा आठवा. आपोआप सगळे आकडे इकडे या पेपर वरती येतील. हा, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, फक्त ते आठवा आणि सुरुवात करा. झालं? सांगून झालं? रेडी आहात? ठीक आहे, वेळ 1 मिनिटाची आहे. सुरू होती आता. साडे माडे 3. चला, हाताचा वापर करायचा नाही. हा, वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. शोभाताईंनी लिहिले बरेच आकडे, पण त्यातले फक्त 3 आकडे कळतायत. स्वप्नाताईंनी लिहिले 13 आकडे, पण त्यातले 11 आकडे कळतायत. त्यामुळे सत्यजितच्या संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? स्वप्नाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी? रेड चावी. लाल येऊ दे. जे मन म्हणेल त्यांचं ते. हो ना? त्यांनी रेड म्हणाले रेड. तुला हिरवा वगैरे सांगायचं? नाही नाही नाही, आय एम विथ हर. हो ना? लाल चावी घेऊन टाका. स्वप्नाताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे शोभाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. स्वप्नाताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेल्या आहेत बोर मिरच्या. टाळ्या. कसं वाटतंय? ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यातच खूप आनंद आहे. हा. घड्याळही मिळालं आहेच आहे. हो ना? आता घड्याळ लावून बोर मिरच्या कापत हो की नाही? आपल्याला कसं वाटतंय? मला खूप मजा आली. एक तर इकडे तुम्ही बोलवलं आणि सगळ्यांसोबत एस्पेशली या सगळ्या म्हणजे खूप आधीपासून म्हणजे खूप वेळ झाला शूटिंगला, पण तरी त्याच जोमानेचा सगळे उभे आहे. तर या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि विजेता ठरल्या शोभाताई, ज्यांना मिळालेला आहे वॉटर प्युरिफायर. कसं वाटतंय? हो ना? भरपूर पाणी पीत बसा. सगळ्यांना बोलवा. हा? यांचं लग्न आहे, यांच्या लग्नात पाणी बिणी लागेल लोकांना. हा? हो ना? काय कसं वाटतंय? जिंकली तुमची टीम. मी 2 मिनिटासाठी माझं सगळं टेन्शनच विसरले होते. धमाल आली, खूप खूप धमाल केली, खूप मजा आली. तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. चला, वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारायची. मी प्रश्न असा विचारला होता, सत्यजित अमर प्रेम मालिकेत कुठला व्यवसाय करतो? कोणाला उत्तर येत आहे?
अरे तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा आणि उत्तर. परफ्यूमचा बिझनेस. परफ्यूमचा उत्तर बरोबर आहे.